व्हायरल झाला. त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली. पण तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ऍपल फोन वापरतो. तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन म्हणून. त्यांना त्याला 2 बार दाखवले. दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत. दोघांवरती स्क्रीनवरती ते वेगवेगळे आहे. हा एक भाग झाला चोरीचा. दुसरा भाग म्हणजे फोटो. माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन है हा व्हॉट्सअप डीपी आहे. ही मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय, तो चॅट निर्माण केलाय, त्यांनी वापरलाय माझा फोटो. आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही, फार पूर्वी वापरायचं. मी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. आता पोलीस म्हणतील चौकशी करूया. चौकशी करायला काय नाहीच आहे, खोटा व्हॉट्सअप चॅट आहे. आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे. एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही. माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते पॉलिटिकल असतं, ते सामाजिक असतं. त्याचं टायपिंग माझा खाजगी माणूस करतो. मी कोणाशीही इंडिव्हिज्युअल चॅट करतो, तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो. मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप करतो. बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो, मी हे टाईप कर, आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी टाकतो. त्या चॅट मधनं महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला, की या लोकांची घाणेरडी मानसिकता किती. अख्खं चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं घाणेरडी. त्या चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे. दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय? या जे कोणी करतायत हे धंदे ते एका गटाचे आहेत, ते एका राजकीय पक्षाचे आहेत. मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं, त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं. त्या नेत्याने पण बघावं, दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या यांना विकत? कसं काय लिहू शकता तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊ नये? दुसरी गोष्ट, दीपक केदारचं नाव आलं कुठनं? दीपक केदार पण विचारा दलित, आंबेडकराईट, आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता. तो माझा माणूस आहे, त्याला संधी द्या. अरे असं कोण बोललं, कधी बोललं? दीपक केदारांना मी कधी भेटलो? म्हणजे किती ह्यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटरडेपणा, आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली त्या एका चॅटमधून. आम्ही याचा दाखल केलेला आहे गुन्हा. दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत, हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा, तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे. आणि आता मला सांग, तू चॅट तुला पाठवला कोणी? सांग टीव्ही वरती की मला हा चॅट ह्यांनी दिला. एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय. दोन्ही लागतील. आता मी स्वतः जाऊन तिथे, नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली. मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सगळं करायला लागलो. आता माझी फक्त जे तिथले नवीन अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांना विनंती की कावेत का कोणतरी आहेत, त्यांना विनंती आहे की बघा जरा हे भाषण संपल्या अरे चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता. तो भाषण संपल्यावरती कसा घ्यायचो अचानक? म्हणजे मला आता सुद्धा एक मेसेज आहे, तुम्ही शोधतोय, अतिशय अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत शिवीगाळ, मारायची धमकी. अजून माज गेलेला नाही, अजूनही मस्ती गेलेली नाही, काय भीतीच नाही. म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा व्हॉट्सअप आहे, त्याच्यात शिव्या आहेत. मी आता पोलिसांना पाठवणार आहे, नाव आहे त्याच्यात, नाव नाही आहे, नंबर आहे. मी आता नंबर व्हॉट्सअप याच्यावर टाकणार आहे, सगळं चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती. पण यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही. द्या धमकी, आता आमदाराला धमकी द्या, काय होत आहे, द्या. त्यांना हे माहित नाही हा आमदार न घाबरणार आहे. तुम्ही मला शिव्या द्या, मी माझ्या मुद्द्यावरनं बाजू नाही होणार.
मी अजूनही सांगतो, माझी लढाई ही माणुसकीची आहे. तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपाल तर ते नाही चालणार. मी पण त्याच जातीत जन्माला आलो, पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे, जिने आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली. मी त्या हमालांच्या जातीतनं येतो, ज्यांनी 1923 साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये, सिन्नरच्या मुख्य जागेमध्ये 14-15 एकर जमीन त्या काळी घेतली होती. त्यामुळे हे असलं बंजारी समाजाला उगाच कारण नसताना बदनाम करू नका. तुमचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. पण असे जात जात जातच्या मागे लपू नका. आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. तो माणुसकी मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या सैरांनाही न सोडणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे. तर इतिहास वाचा. हिरोजी फोर्जनला का माफ केला नाही शिवाजी महाराजांनी, वाचा. तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल, तुम्ही गरिबांवर अन्याय कराल, स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय कराल आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्याल. आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोललात, निष्कारण लोक आमच्याकडे शंकेच्या नजरेने बघतायत. खर तर ही जात 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 या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकेल. म्हणजे तुम्ही आता जर खून त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल तर माणुसकी संपलीच. अरे का रे डिस्टर्ब करताय यार, कोणाचं असेल तर काढा ना बाहेर. त्याच रूपाने टोंगरे आता म्हणतात की आवडांचा बुरका पिढा म्हणजे असे काय पॉलिटिशियन ते असले खूप बघितले मी. मला त्याची काळजी आहे की उद्यापासून कॅलायन जायचेच नाहीत, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही. मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही मला. मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात त्यांचा तर प्रश्न तिथे उभा आहे. फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहितीये का? तुम्ही कुठलीही काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, तो कायद्याने गुन्हा आहे. आणि वाईट ह्या गोष्टीचं आहे की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत. खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान, की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन ये. अरे असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन ये? म्हणजे मी तरी लिहिली माणसं घ्या या असं लिहू शकतो माणूस की बाबा माणसं घेऊन ये रे. नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण सांगतो माणसं घेऊन ये. यावर अजितदादांनी काय खबरदारी घेतली असेल का? मला कोणाचा दुसरी गोष्ट कितीही रागात असतो, कितीही रागात, तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं नाही. एरवी मी अजितदादाच म्हणतो. आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही. पाहिजे त्यावरती हात ठेवून शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघूच शकत नाही. मी साहेबांच्या पक्षातला कार्यकर्ता आहे, मी साहेबांचा कार्यकर्ता आहे. लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवावा मनामध्ये, ठीक आहे. माझा त्यांचा वैचारिक काय जे काय असेल ते असेल, पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही. मी अजित पवार बोललो. मी जे केलंय ते अमान्य कधीच करत नाही. म्हणजे तुमचे कार्यकर्ते खोटा व्हॉट्सअप करताना बरोबर अजित हे नाव कसं देऊ शकतात? हे सगळे चेहरे कसे उघड होतात बघा, फटाफट फटाफट फटाफट. अरे खोटं करताना पण अक्कल लागते. खोटं करताना व्हॉट्सअप अनेक ठिकाणी वापरलं जातं, असं बघा व्हॉट्सअप हा बिझनेस झालाय का? असंही व्हॉट्सअप वरनं तुम्ही काही मॅनिप्युलेट करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॉट्सअप मिक्स केला तर तुम्ही काही करू शकता. आणि आता तेवढी मॅच्युरिटी लोकांमध्ये आहे की हे जे व्हॉट्सअप चॅट वगैरे, आता कालपासून तुम्हाला माहिती आहेत का कोणाकोणाचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी हे केलेत? पीएम साहेबांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत लोकांनी. आता अमित शहाचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत.
देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलीत. एडिटिंगला काय आहे, एडिटच करायचा ना, फोटो लावायचा, त्याचा हे याच्यात मिक्स करायचा, खाली चॅट लिहायचा, झालं का. अशांवरती कारवाई होईल का? पोलीस काही होणार नाही. काल FIR घ्यायला मी स्वतः गेलो, इथे बसलो 1.5-2 तास. त्यांचे जे PI होते खेडकर ते तिथे बसलेले होते. माझ्या माणसाला तो FIR नोंदवण्यासाठी नंतर 4.5 तास लागले, जास्तच. आणि मी इतके पुरावे दिलेत ना की तो चॅट कसा, म्हणजे ज्या कोणी तो ट्विट केला आहे त्या ट्विट केलेल्या माणसाला फक्त विचारायचं की बाबा तुला कोणी दिला हा चॅट. आणि मी ती सांगितलंय ना की माझा फोन हा ऍपल आहे आणि तो जो चॅट आहे तो अँड्रॉइडवरचा आहे. मी अँड्रॉइड वापरतच नाही. मी माझा जो फोटो वापरलाय तो फोटो मी कधी वापरतच नाही. माझा व्हॉट्सअपचा जो DP आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हे पकडायचं असेल तर पोलिसांना 2 मिनिटाचं काम आहे, कारण का चोरी आहे ती. काही खरं केलेलं नाही की आम्ही फेसबुकला पाठवू, आम्ही ट्विटरला पाठवू, माहिती घेऊ. काय माहिती घ्यायची गरजच नाही. ज्यांनी हा ट्विट केला आहे त्याला विचारायचं तुला दिला कोणी रे. इतका साधा प्रश्न आहे. बघूया आता पोलीस काय बीडमध्ये करतील अशी मला फार आशा नाहीये, पण बघूया आता. एवढं सगळ्या घडल्यानंतर पण जर पोलीस करणार नसतील तर दुर्दैवीची बाब आहे. आणि जे मी सांगितलं ते खूप मोठं सत्य आहे की एखादा माणूस फोन करून हे सांगण्याची हिंमत करतो की तू म्हणजे जे काही भाषा त्यांनी वापरली, मी त्यालाही सांगितलं की मी माझ्या जो आहे त्याच्याने 1% बाजूला सरकणार नाही. तुम्ही कितीही धमकवा, तुम्ही कितीही जातीची बंधनं घाला, मी पण त्याच जातीचा आहे. ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. त्यामुळे जातीचा जेवढा अभिमान तुम्हाला आहे तेवढाच अभिमान मला आहे, गर्व आहे. पण ह्याच्यामध्ये मला शिवाजी महाराजांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्माचा अधिक गर्व. तो महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी मी मैदानात उतरलो. आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या सोयी लावण्यासाठी राज्यव्यवस्था वापरता येत नाही, ते महाराजांनी आम्हाला शिकवलेलं नाही. सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चाला हे आम्हाला फुले शाहू आंबेडकरांनी शिकवलं. शाहूंनी तर ते कृतीत आणलं, फुलेंनी कृतीत आणलं आणि आंबेडकरांनी संविधानात आणलं. त्यामुळे हे असले जात पात हे ते मी मानत नाही, मानणार नाही. माझी जात, माझा धर्म हा पहिल्यांदा माणुसकी आहे, नंतर मग हे जे काय असेल ते. मी जेव्हा ट्रेनमध्ये वाचवायला गेलो त्या आजोबांना, मुस्लिम मणियार चाचा, तेव्हा लोक मला शिव्या घालायचे, अरे काय काय अरे काय. वडिलांच्या वयाच्या एका माणसाला 6 जण धरून चोपतात, त्याचा बिचाराचा डोळा गेला, त्याच्या बाजूने मी उभा नाही राहिलो, तो माझ्यातला माणूस मेलाय. सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या बाजूने नाही बोललो तर माझा अवघडल्यासारखं होईल, माझं असं आतमधनं खात राहील सगळं. आजही त्याला न्याय नाही देऊ शकलो आम्ही. मी जाहीर माफी मागितली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला म्हणावा तसा न्याय नाही देऊ शकलो आपण. तो मेला कसा, तो कुठे मारला त्याला, कोणी मारला त्याला, काही आता पता मिळत नाही. मी काल इथेही दुःख व्यक्त केलं की सोमनाथ सूर्यवंशीचं काय. संवेदनाहीन महाराष्ट्र बघण्याची सवय नाही मला. आणि जाता धर्माच्या पलीकडे जाऊन कधीतरी विचार करायला पाहिजे. इथे हे सगळं आपण जाती 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 एकमेकांच्या पायात पाय घालू आणि महाराष्ट्र धर्म संपवून टाकू. त्याच्यासाठी मी उभा आहे. माझं वैयक्तिक कुठलंही वैर नाही, द्वेष नाही. हे जे व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपमध्ये कोणाला अटक करावी, कोणावरती कारवाई करावी अशी बिलकुल इच्छा नाही. पण सत्य लोकांच्या समोर आणा. आणि ज्यांनी केलाय त्यांनी दलित समाजाचे, मुस्लिम समाजाची माफी तरी मागाय. तुमच्यावरती कारवाई नाही करायची मला. दलित समाजाने ठरवलं तर तुमच्यावरती 1 मिनिटात अॅट्रॉसिटीची केस राहत होती, 1 मिनिटात. कारण तुम्ही अख्ख्या दलित समाजाला बदनाम करून टाकले की पैसे द्या त्यांना आणि मग ते येतील. दलित समाज काय विकत घेता का तुम्ही? संपूर्ण दलित समाजाला बदनाम करून टाकलं, मुस्लिम समाजाला बदनाम करून टाकलं. कोणी दिला तुम्हाला अधिकार? काय त्या दीपक केदारची चूक?
तो माझा माणूस आहे. तो माझा माणूस नाहीये. तो एक चांगला नेता आहे, वैचारिक बैठक असलेला नेता आहे. ज्यांनी बनवलंय त्याला अजितदादांनी विचारावं की अजित हे नाव टाईप करून कोणी हा व्हॉट्सअप बनवला, आणि त्यांनी कधीतरी सांगावं मी माझ्या एवढ्या दिवसाच्या माझ्या सगळ्या लढाईमध्ये मी एकदा तरी टीव्ही समोर येऊन अजित बोललोय का? मी मान्य करतो मी रागाच्या भरात अजित पवार बोललो, पण जर राग थंड झाला की मी अजितदादांशी बोलत. भलेही त्यांचा संपर्कात नाही मी, आणि मला संपर्कात म्हणजे मी हे काय मस्का पॉलिश करण्यासाठी करत नाही, पण जे मी करत नाही ते माझ्यावरती बोट ठेवत जाऊ. मी द्वेषाने बाहेर पडेन. हेच तुम्हाला सांगायचं म्हणून मी तुम्हाला बोलवलं. सर, तुमच्या गाडीवरचा हल्ला असेल किंवा ईमेलद्वारे बॉम्बची धमकी असेल आणि आता अशा प्रकारची व्हॉट्सअप चॅट कुठेतरी तुम्हाला दिवस नसतात, त्रास ते ठीक आहे, त्याच्याने काही फरक पडत नाही. पण मला सांगायचं की माज किती आहे, माज हे एवढं सगळं चालू आहे तरी त्यांना भीती नाही वाटत की आपण कशी काय धमकी द्यायची, आणि त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही हे मी त्याला फोनवरनं शिव्या घालून सांगितलंय की तुझ्या धमक्यांना घाबरत नाही मी. पण तुम्ही शिव्या व्हॉट्सअपवर लिहून मला पाठवतात आणि मी सांगतो मी शिव्या दिल्या त्याला, फोनवरच दिल्या. त्याला असं वाटायला नको की तो कोण मोठा दाऊद इब्राहिम आहे आणि बघ कसं मी आता, मग ते लगेच व्हॉट्सअप व्हायरल करायचं, मी असा व्हॉट्सअप पाठवला होता. पण असं हे दहशतीचं वातावरण हे सगळं म्हणजे अनंत काळ चालत नाही, ते कुठेतरी अंताला येतं. शेवटी जिंकतं ते प्रेम, जिंकती ती माणुसकी. असलं ह्याच्या या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं, पण हे पोलिसांनी लक्ष दिलं की अजूनही माज उतरलेला नाही. म्हणजे इतका घाणेरड्या पद्धतीने, हिंस्त्र पद्धतीने, हिनियस क्राईम. पुरावे मागतात आमच्याकडे, तुम्ही क्राईमचे पुरावे. अरे मी दिले ना, बबन गीतेला बोलवा. बबन गीते बिचारा फरार आहे, 1.5 वर्ष झाले. खोट्या गुन्ह्यात अडकवला पोलिसांनी त्याला. त्याच गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड पण आरोपी आहे. तरी विचारलं त्याच्यावरती बोलू नका, आधी त्याबद्दल बोला. अरे काय चालू आहे यार. रामकृष्ण बांगर त्यांच्या 12 संस्था खाण्याचा प्रयत्न केला. तो बिचारा माणूस घरातनं पळून गेला. म्हणजे पळून गेले म्हणजे बाजूला राहिले, कोण घाबरत नाही. पण त्यांना कसं अडकवलं पोलिसांनी, रामकृष्ण बांगरांना. आणि परत सांगतो की मारले गेलेले 60% तर वंजारीच आहेत, त्यांचे खून झालेत ते. मग तुम्ही कसले वंजाऱ्यांचे पोशिंदे आणि वंजाऱ्यांचे आधारस्तंभ आणि वंजाऱ्यांसाठी लढतोय? अरे कोणाने एका अख्ख्या महाराष्ट्रात कोणी सांगावं की वंजाऱ्याची 1 इंचाची जमीन तरी मी कधी घेतली का विकत नावावर? काय तिथे 100 वंजारी तयार सांगायला की आमच्या जमिनी खाल्ल्या आहेत. कोणी खाल्ल्या मला नाही सांगायचं. नाही, जातीला कशाला बदनाम करताय? ही काय मराठा विरुद्ध वंजाऱ्यांची लढाई नाहीये. संतोष देशमुख हा का माझा नातेवाईक नाही, माझ्या पक्षाचाही नाही. माणुसकी आहे की नाही? तो एका दलिताला वाचवायला गेला होता, म्हणजे त्याच्यातली माणुसकी जागी होती संतोष मध्ये. आणि बीड हा नेहमी पुरोगमित्वाला मदत करणारा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये असं चालू आहे. आणि म्हणून मी जे काय व्हॉट्सअप चॅट फिरवलाय ते सिरियसली घेतलं. मी त्याचं कारण एकच होतं की हा यांचा पडदा उघडा करायचा. आणि मी तो व्हॉट्सअप चॅट व्यवस्थित वाचलं 10 वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यांच्या मनातला हा घृणास्पद जातीयवाद कुठपर्यंत शिरलाय की शेवटी त्यांना लिहून खोटं लिहून सुद्धा दलित आणि मुसलमानांनाच बदनाम करायचं वाटलं, एका दलित नेत्यालाच खेचावं असं वाटलं. आणि ज्यांच्या मनात अजितदादांविरुद्ध आहे त्यांच्या शब्दात आलं अजित. तुम्ही बोलता बोलले काय व्हॉट्सअपवरती काय धमकी नाही, धमकी म्हणजे हेच ते काय ते फोन करायचा. तो कोणीतरी आहे, गरजे नावाचा कोणीतरी आहे, त्याचं आता व्हॉट्सअप मिळेल मला. मी जास्त काय लक्ष देत नाही असल्या गोष्टींकडे. बघितलं मिळालं तर मी पोलिसांना पाठवणार आहे त्याचं सगळं. त्याचं नाव लिहिण्याची पण हिंमत नाही त्याच्यात. नाव पण नो नेम लिहिलंय, नो नेम. मला नावच नाही. अरे कमीत कमी बोलताना नाव ते लिही खाली बाळा की मी या नावाने तुम्हाला फोन करते.
दमानिया देखील आता या प्रकरणात आता उडी घेतलेली आहे. मात्र त्या कालच्या मोर्चामध्ये मात्र त्यांचं म्हणणं की धस असतील, क्षीरसागर असेल, आवड असतील, हे राजकीय फायद्यासाठी तिथे आले होते. मुंडेंनी ज्या पद्धतीने आवडांच्या विरोधात सभा घेतली त्यामुळे आवड त्या ठिकाणी आली. हे बघा, विधानसभेमध्ये पहिल्यांदा नाव कोणी घेतलं आणि आम्ही काय करतो नाही आम्ही करतो, तुम्ही काय करता तुम्ही करा, आम्हाला काय तुमच्याबद्दलही बोलायचं नाही आणि आमच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलावं अशी आमची अपेक्षाही नाही. या लढाईला सुरुवात कोणी केली? त्यामुळे मला काय कोण आलं माझ्याकडे आणि कोण गेलं कोणाकडे हे मला काय बोलायचं नाही. मला कोणाच्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही. तुम्ही बांधील नाही कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला. त्यांना काय माझ्यावरती बोलायचं त्यांनी जरूर बोला. सत्ताधारी पक्षामध्ये सुरेश धस असतील, प्रकाश सोळंकी यांनी देखील मागणी केली आहे. त्यांनी कोणी काय केलं ह्याच्याशी मला काही करायचं नाही. हे प्रकरण राजकीय नसून हे प्रकरण सामाजिक आहे. तो काय माझ्या पक्षाचा नाही आहे त्याला राजकीय वळण द्यायला. तो कार्यकर्ता मुंदडाताईंचा आहे, तो कार्यकर्ता बीजेपीचा आहे, तो कार्यकर्ता पंकजाताई मुंडेंचा आहे. त्याला राजकीय अभिनिवेश नाही येऊ दिला मी. तो बीजेपीचा बूथ लेवलचा अध्यक्ष आहे. तरी आम्ही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवलाय. आम्हाला काय करायचं नाही. पक्ष असेल पण असं कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही माणसाला तुम्हाला मारता येतच नाही. मुंगी सुद्धा तुम्हाला संविधानाच्या नुसार मारता येत नाही. पण इतक्या हिंस्त्र पद्धतीने हत्या होणं म्हणजे मी त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितला, त्याचा पोस्टमॉर्टमचे फोटो बघितले. भगवानगडावरती एकदा भाषण केलं होतं पंकजा मुंडेंनी की वाल्मिकीवर पान देखील हलत नाही. ते तिथे नव्हते केले, त्यांनी कुठे दुसऱ्या जागी केलं होतं. पण त्यांनी खूप आरोप केलेले, म्हणजे भावावर केले होते आणि भावाच्या मित्रावरही केले होते. मला काय त्याच्यात जायचं नाही. माझी लढाई स्पेसिफिक आहे. मला त्या भावांच्या राजकारणातही जायचं नाही, काय झालं त्याच्या कुटुंबात त्याच्यातही जायचं नाही. माझं स्पेसिफिक आहे, स्पेसिफिक. मला असं फैरी नाही झालायचं. मी मूळ गुन्हेगार का पकडले जात नाहीत आणि एवढ्या दिवसात एवढ्या हत्यांच्या प्रकरण आहेत त्याची चौकशी कोण करणार? आणि लोक आता बोलायला तयार झालेत. रामकृष्ण बांगर घ्या, जुना काँग्रेसी आहे, बोलून घ्या पोलिसांनी आणि विचारा तुमच्याबरोबर काय काय झालं. फरार आरोपी असतील या ज्यांनी गन दाखवली त्यांची आता संपत्ती जप्त करण्याची मागणी. कोणाची? कुठल्या आरोपींची? आरोपींची नावच जाहीर करावी की या आरोपींची आम्ही संपत्ती जप्त करतोय. कुठल्या केस मधली जप्त करतोय? कुठल्या केस मधल्या आरोपींची संपत्ती जप्त करताय? कारण का 302 मध्ये तर आरोपी अजून काय म्हणजे वाल्मिक कराडला केल्याचं मला तरी काय दिसत नाही कागदपत्रात. असं आहे की मला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात मी जात नाही, मी गेलेलो नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणी आलं तरी मी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जाणार नाही. पण आपल्याला मी सांगितलं ना, मी फोकस्ड काम करतो. त्याच्या घरी काय चालतं हे माझं काय काम नाही ना. मी त्याचं काय घरचं रेशन भरत नाही किंवा काही करत नाही. मला काय करायचं? पुण्यात एक घटना समोर आलेली आहे. मेघा कुलकर्णी पीर बाबाच्या मागे हिरवा रंग लावलेला काही हिंदू माणसांनी, त्याच्यानंतर ते तिकडे गेले आणि भगवा रंग लावून गणपती मूर्ती ठेवली. मला संपर्क कर असं. लोकांना आजकाल कशाचंही राजकारण करायला आवडतं. चांगलं आहे. रूपाली पुणे ने जिस तरीके से कल आप संतोष देशमुख सूर्यवंशी के मालूम नहीं, ये इनको मैं ना कभी इनसे बात किया हूं ना कभी इनसे बोला हूं. ये अच्छी वकील है ऐसा मैंने सुना है, सुनते आ रहा हूं. लेकिन कल जिस तरीके से उन्होंने ट्वीट किया है वो पहले खबर तो कर लेती, जांच तो कर लेती, पता तो करवा लेती ये कहां से आया है. फॉरवर्ड कोई भी व्हाट्सएप मैसेज करना ये कानूनन गुनाह है. और जिस तरीके से मैंने वो पकड़वा के दिया है कि मेरा फोटो जो लगा है वो मेरे डीपी ही मेरा डीपी नहीं है. मैं एप्पल यूज करता हूं, मैं एंड्रॉइड फोन यूज नहीं करता हूं. ऐसी 2-3 चीजें जो फोन के बारे में है उससे साफ होता है कि जो चैट है वो मैनेज्ड चैट है. और मैं मराठी में चैटिंग नहीं करता हूं किसी से भी.
मैं चैटिंग इंग्लिश में करता हूं क्योंकि मराठी लिखने में मुझे दिक्कत आती है, क्योंकि इंग्लिश में फिर वो मराठी खोलो, फिर वो मराठी का बिठाओ, उस पे अपना इंग्लिश चालू रहता है, वो इंग्लिश में ही मराठी भेज देते। जो आम आदमी करता है वो मैं करता हूं। तो इन सब चीजों को देख के वो झूठा है इसके बारे में लोगों के। और देखो ऐसा है, एडिटिंग इतना आसान है कि 6-7 स्टैंडर्ड के लड़के एडिटिंग कर देते, कट 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 भेज दिए जाओ। लोग हंसते हैं एडिटिंग पे, क्योंकि एडिटिंग तुरंत समझ में आता है। कोई फोन नंबर किसी व्हाट्सएप पे, आप व्हाट्सएप पे है, आपका फोन नंबर नीचे आता है क्या? आता है? महाराष्ट्र में कोई बता दे व्हाट्सएप नीचे आता है, ये व्हाट्सएप मेरा नंबर आया है व्हाट्सएप में, क्या दिखाना चाहते हो तुम? अरे झूठ करते समय भी कलाकारी से करना पड़ता है, अपनी चोरी पकड़ी ना जाए इस द्वारा करना पड़ता है। कोई व्हाट्सएप मुझे दिखा दो, मैं अभी व्हाट्सएप खोल के बता देता हूं कि उसमें नाम आता है क्या कभी किसी का? चलो ठीक है, सर, दलित और मुस्लिम का उसमें उल्लेख किया गया है, पैसा दो और इनको लेके आओ। किसको? दलित और मुस्लिम समाज का उल्लेख किया गया है। मुझे वही चिंता है ना कि इनके, यानी ये जो लोग हैं, इनके दिमाग में कितना जातिवाद भरा हुआ है ठूस ठूस के। क्या पैसा सिर्फ दलित और मुसलमान लेंगे, ऐसा आपको कहना है क्या? आप दलितों को बदनाम करना चाहते हो क्या? ये तो पूरे महाराष्ट्र की दुनिया, देश के दलितों का नाम आ गया इसमें। तुमने किसी का नाम ही नहीं लिया, दलितों को पैसा दो। अरे दलित कहां से है? इधर है वो दलित जो पैसा लेता है, आपको मालूम है क्या? उसका घर मालूम है क्या आपको? ये फिट फॉर एट्रोसिटी है, फिट फॉर एट्रोसिटी। दलितों को समझते क्या आप? मैं मेरे दलित जो मेरे दोस्त है, भाई है, उनको पूछना चाहता हूं। जाओ पूछो उनको सवाल कि हमको ये चाय बताओ, ये जितेंद्र आवाड़ का है तो हम जितेंद्र, मेरे ऊपर केस डालो। क्या तरीका है? दलित और मुसलमान बदनाम करेगा तो किसको भी करोगे क्या? विधानसभा में आपने जिस तरह से वाल्मीकि करार का नाम लिया था, कोई भी विधायक खुलकर बोलने को तैयार नहीं। आप एक मात्र देखो मैं कौन क्या करता है उससे मुझे कोई लेना देना नहीं है। सवाल यह है कि जो करेगा उसका जो भी है वो फाड़ के फेंक देना चाहिए। दहशत ऐसी महाराष्ट्र में नहीं चलेगी। मैं सोमनाथ सूर्यवंशी के लिए भी लड़ा हूं, मैं मणियार चाचा के लिए भी लड़ा हूं, मैं वाल्मीकि करार के खिलाफ भी लड़ा हूं, क्योंकि मैं इंसानियत के साथ रहता हूं, मैं शोषण के खिलाफ रहता हूं। जिसको जो शोषित है उसके बाजू से रहता हूं। उसके परिणाम क्या है उसकी मुझे चिंता नहीं।